तुम्ही कधी पॅनमध्ये अशा पद्धतीने लिंब ठेवून त्यावरती कोको कोला टाकला आहेत का? नसेल टाकला ना तर आजपासून तुम्ही नक्की टाकणार आहात. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आहे. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे. एकदम नवा कोरा व्हिडिओ, एकदम युनिक व्हिडिओ. असा व्हिडिओ तुम्ही आजपर्यंत कुठेच बघितला नसेल. आणि हो, हा व्हिडिओवरती तुम्ही क्लिक केले, त्यामुळे या व्हिडिओवरती क्लिक केल्यावर तुम्हाला 100% हेल्प होणार म्हणजे होणारच. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे मी काही लिंब घेतलेले आहेत. आमच्याकडे लिंबाची रेट 10ला 2च आहेत. तुमच्याकडे काय भाव सुरू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असे मी पिवळसर लिंब घेतले आहेत. साधारणतः 5 ते 6 लिंब मी यासाठी वापरणार आहे. लिंबू घेतल्यानंतर अशा पद्धतीने जर ते चोळलं तर त्यामधला रस हा व्यवस्थित निघतो, पूर्ण निघतो. म्हणून मी त्याला आधी रोल करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लिंब अशा पद्धतीने 2 भाग करून घ्यायचे आहेत. आपल्याला लिंबामधल्या बिया काढायच्या नाही आहेत. ॲज इट इज त्याचमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. बघा, आता साधारणतः तुम्ही यापेक्षा जास्तही लिंब घेऊ शकता. त्यानंतर मी इकडे घेतलेला आहे पॅन. आता असं काहीच नाही बरं का की पॅनच घेतलं पाहिजे. कोणतंही भांडं घ्या आणि लिंब ठेवण्याच्या आधी आपल्याला गॅसवरती हे भांडं ठेवून गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लिंबाचा रस किंवा काहीच यामध्ये असं पिळून घालायचं नाही. ज्या पद्धतीने आपण ॲज इट इज अर्धे काप करून घेतले आहेत, म्हणजे एका लिंबाचे 2 काप करून घेतले आहेत, सेम तसे आणि तसे घालायचे. काही माझ्याकडे जुने होते, जे खराब झालेले लिंब होते, ते सुद्धा मी याच्यासाठी वापरलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे कोको कोलाची एक छोटीशी बॉटल. आता ही किती ml ची आहे ते मी तुम्हाला सांगते. तो टोटल 250 ml ची मी बॉटल घेतली आहे. याला मी डायल्यूट वगैरे काहीच केलं नाही. पूर्ण आपल्याला कोको कोला टाकून घ्यायचा आहे. पाण्याचा वापर आपल्याला इकडे करायचा नाही. सो मी 5 लिंब घेतलेत आणि त्यासाठी 250 ml एवढं कोको कोला घेतलं आहे. प्रमाण वाढवलं तर कोको कोलाचं प्रमाणसुद्धा तुम्हाला वाढवायचं आहे. जेही इंग्रेडियंट्स आपण यामध्ये घालणार आहोत त्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त तुम्ही तुमच्या याने करू शकता. पण मी किती प्रमाण घेतलं हे मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला ॲज इट इज असंच बनवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, मोठी आच करायची. जी ही प्रोसेस आपण करतो आहे ती मोठ्या आचवरती करतो आहे. त्यानंतर कोको कोला घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे 1 चमचा बेकिंग सोडा. बेकिंग पावडर नाही, बेकिंग सोडा घालतो आहे. किंवा 1 चमचा बेकिंग सोडा घातला तर अर्धा चमचा बेकिंग पावडर तुम्ही टाकू शकता. बेकिंग पावडर ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीही चालणार आहे. सो आपण आता जसंही यामध्ये बेकिंग सोडा घालतो आहे, तुम्ही बघा रिॲक्शन व्हायला सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती असेल आपण यामध्ये ना सिट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व घालत नाही आहोत का, तर ते समोर सांगते. आता आपल्याला बेकिंग सोडा घातल्यानंतर 1 चमचा इकडे मीठ घालायचं आहे. बेकिंग सोडा आणि मीठ हे आपण टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आपल्याला अजून एक इन्ग्रेडियंट घालायचा आहे, तो सगळ्यात शेवटी घालणार आहोत. सिट्रिक ॲसिड का आपण घातलं नाही ते जाणून घेऊयात. तर तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहिती नाही, पण मी तुम्हाला नक्की सांगेन. जे आपण कोको कोला वापरलं आहे त्यामध्ये जे आहे सिट्रिक ॲसिडचं प्रमाण असतं. त्यामुळे आपण इकडे सिट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व घातलेलं नाही. लिंबूसत्व जे काम करणार आहे ते इकडे कोको कोला करणार आहे. कोको कोला क्लिनिंगसाठी एकदम उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही जर कोको कोला पीत असणार तर आत्ताच पिणं थांबवा. सो तसंही शुगरी ड्रिंक्स प्यायला नाही पाहिजे, पण ते टोटली तुमच्यावरती डिपेंड आहे. सो अशा पद्धतीने आता आपल्याला हे तोपर्यंत शिजवायचं आहे की जोपर्यंत लिंबाची साल ही 70 to 80% शिजत नाही. तुम्ही जर लिंब अगदी खूप सारे शिजवले तर हे जे सोल्युशन बनवलं हे थोडंसं कमी तयार होईल, पण खूप छान तयार होईल. सो मी इथे साधारणतः 7 to 80% लिंब शिजवून घेते आहे. म्हणायला गेलं तर मोठ्या आचेवरती साधारण 10 मिनटं मी हे शिजवून घेतलेलं आहे. झाकण ठेवूनसुद्धा तुम्ही शिजवून घेऊ शकता. जर तुम्ही याचे साल अगदी स्मूथ असे शिजवले तर आपण नंतर जे काही पुढची प्रोसेस करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला जास्त अडथळा येणार नाही. आणि जर तुम्ही 70 to 80% शिजवलं तर थोडाफार अडथळा येऊ शकतो. तो कसा ते तुम्हाला समोर कळणार आहे. असेच युनिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि फेसबुकवर बघत असणार तर पटकन फॉलो करून व्हिडिओला लाईक करा. आता मी इकडे गॅस बंद केला आहे, फक्त 10 मिनटं शिजवलं आहे. त्यानंतर आपल्याला हे सोल्युशन पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी सालेला हात लावते तर साल ही 70 to 80% शिजली आहे. अगदी गाळ शिजली नाही आहे, पण 70 to 80% शिजलेली आहे.
ठीक आहे, आता आपल्याला हे रूम टेम्परेचरवरती मी असंच ठेवून देते, पूर्ण थंड करून घेते आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आपण यामध्ये जेही इन्ग्रेडियंट्स घातले आहेत ते क्लिनिंगसाठी एवढे अतिउत्तम आहे. सो तुम्ही नक्की या पद्धतीने एकदाच करून ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मिक्सिंग जार आणि त्यामध्ये हे घालायचं आहे. लक्षात घ्या, मिक्सिंग जारमध्ये घालतो त्यामुळे पूर्ण थंड असलं पाहिजे. आता मी जसं की तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही जर पूर्ण लिंब शिजू दिले तर पुढे चालून अडथळा येणार नाही. त्याचं कारण असं की आपण मिक्सरमध्ये टाकलं तर ते लिंब इझिली त्याची जी आहे ती पेस्ट होऊन जाईल. पण 70 to 80% जर झालं तर थोडेफार त्याचे कोर्स टेक्स्चर राहतील, जसं की समोर मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या याची पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे बेसिकली लिंब जे आहेत त्याची पूर्ण बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे. सो थोडंसं इकडे तुम्ही बघू शकता असं आपलं तयार झालं आहे सोल्युशन. सो तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर लिंबाचे थोडे फार जे आहे त्याच्यामध्ये कोर्स असं टेक्स्चर आहे. काहीच हरकत नाही आहे बरं का. तुम्ही गाळणीने हे जे आहे हे गाळूनसुद्धा घेऊ शकता. टोटली तुमच्यावरती आहे, मी नाही घेते. सो तुम्ही इकडे बघू शकता थोडंफार शिजवलं तरीही चालणार आहे. आता आपल्याला अजून एक शेवटचा इन्ग्रेडियंट यामध्ये घालायचा आहे. सो खूप छान असं आपलं हे क्लिनिंग सोल्युशन तयार झालं आहे. यामध्ये मी घालत आहे 2 मोठे चमचे वॉशिंग पावडर. जे वॉशिंग पावडर तुम्ही वापरत आहात ते घालायचं आहे पावडर फॉर्ममधलंच मी इकडे घातलेलं आहे. आता जसं आपण यामध्ये वॉशिंग पावडर टाकतो तुम्ही बघा सगळे एकमेकांसोबत रिॲक्ट व्हायला सुरू होतं आणि हे सोल्युशन फसफसायला लागतं. तुम्ही बघा अगदी सोल्युशन बाउलच्या खाली चाललेलं आहे. एकदम भारी असं कारगर सोल्युशन तयार होतं. आता बघा या सोल्युशनचे ना भरपूर उपयोग आहे आणि भरपूर गोष्टीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आता कोणकोणत्या गोष्टीसाठी वापर करू शकता चला बघूया. सगळ्यात प्रथम ज्यांच्याकडे स्टीलचे भांडे असतील त्या भांड्यांवरती काळे निळे असे डाग झाले असतील, काळपट डाग झाले असतील तर हे सोल्युशन तुम्हाला वापरायचं आहे. स्टीलचे भांडे घासण्यासाठी एकदम बेस्ट टू बेस्ट सोल्युशन आहे मी. आणि ह्या सोल्युशनच्या तर मी प्रेमात पडलो. इतकं भारी आहे ना हे. मी तुम्हाला माझ्या फिलिंग समजून घ्या, खूप भारी आहे. तुम्हाला हे जसं आपण भांडे घासतो तसं घासून घ्यायचं आहे. पूर्ण काही डाग वगैरे असतील, काळपट लेअर सगळं याच्यामधलं जे आहे ते निघून जातं. स्टीलच नाही बरं का, ॲल्युमिनियमसुद्धा. ॲल्युमिनियमवरती जे काही काळपट थर साचलेला असतो ना तो ह्या सोल्युशनने अगदी निघून जातो. आता तुमच्यासमोर मी ह्या पॅन घासला, याच्यामध्येच आपण सोल्युशन बनवलं आणि तुम्ही बघाल त्यावरती लाईट अक्षरशः रिफ्लेक्ट करायला लागला आहे. इतका शायनीनेस याने येतो. जसं की आपण डिशवॉश लिक्विडने घासतो तेवढा शायनीनेस येत नाही, साबणाने घासतो एवढा शायनीनेस येत नाही. इतका भारी शायनीनेस यामध्ये येतो. आता बघा हे एक माझ्याकडं पॅन आहे, मी छोटंसं असं पातेलं आहे जे की त्याच्या मागून बघा तुम्ही अशी काळपट डाग झाले. निघायचं म्हटलं तरी ते खूप दिवस झाले निघले नाही, म्हणूनच मी हे सोल्युशन बनवलं. आता तुमच्यासमोर मी दाखवते हे किती भारी. आता बघा हे काढण्यासाठी तुम्हाला कोणता स्क्रब यूज करायचा हा टोटली तुमच्यावरती आहे. मी थोडा हार्ड स्क्रब घेते आहे. मला ना ह्या स्क्रबनी घासलेले भांडे खूप आवडतात, पण याचा एक डिसॲडव्हान्टेज असा की याने स्क्रॅचेस पडतात. सो तुम्ही तुमच्यावरती घ्या की तुम्हाला कोणता स्क्रबर वापरायचं आहे, घासणी वापरायची. ओके. सो बघा मी फक्त ते सोल्युशन घेते आणि घासते. हे सोल्युशन तुम्ही एका कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता. हप्ताभर हे सोल्युशन वापरा, हप्ताभराच्या जास्त नका वापरू. आणि तसंही ते संपूनच जाणार आहे. आणि न्यू बनवत चला, खूप भारी आहे. कोको कोलाचा लिंबाचा असा वापर तुम्ही नक्की करून बघा. सो बघता बघता हे पातेलंसुद्धा मी घासले. खूप छान शाईन येते यार याला. तुम्ही नक्की करून बघा. जर तुम्ही साफसफाईला भांडे काढले असेल ना तर हे सोल्युशन नक्की करा. आता स्पेशली तुम्हाला हे दाखवण्यासाठी माझ्याकडे जर्मलचं काळं हे नव्हतं म्हणून मी मेणबत्तीने हे काळं केलं बरं का. ऑनेस्टली सांगणार आहे, चुकीचं कशाला सांगू. पण मी जसंही हे घासायला लागले या पातेल्यावरती जे काही काळपट थर होता ना तो अक्षरशः निघायला लागला. मला इतका छान रिझल्ट आला याचा. ह्या सोल्युशनने स्टीलची भांडी, काचेची भांडी, ॲल्युमिनियमची भांडी भारीच भारी निघतात. पण मात्र तांबं पितळाची भांडी याने निघतात की नाही हे मात्र तुम्हाला आधी कळायला हवं नाही का. तर तांबं पितळासाठी याचा एवढा बेस्ट रिझल्ट येत नाही. जर लिंबाचं प्रमाण अजून जास्त असतं तर नक्की तांबं पितळसुद्धा निघलं असतं बरं का. सो थोडं तुम्हाला जर तांबं पितळ याने घासायचं असेल तर लिंबाचा रस किंवा लिंबू घेऊन ते पिळा थोडंसं, तांबं पितळ नक्की निघेल. सो या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातली फरशी, गॅस ओटा, जिथे मी हे भांडे घासले ना तिथला गॅस ओटा एवढा स्वच्छ निघला ना तो कॉर्नर की बापरे खूपच भारी. सो ऑल इन वन सोल्युशन आहे. गॅस शेगडी सगळं काही तुम्ही याने साफ करू शकता. सो आफ्टर रिझल्ट बघू शकता. आपले स्टीलचे, जर्मलचे म्हणजेच ॲल्युमिनियमचे भांडे कसे चमकायला लागले आहेत ना.
बेस्ट टू बेस्ट सोल्युशन आहे. नक्की बनवून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमचे सगळे भांडे जे आहे अगदी चमकायला लागतील याची मी गॅरंटी देते. हा व्हिडिओ तुम्ही एंडिंगपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. असंच प्रेम, असाच प्रतिसाद देत राहा. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. ज्या पद्धतीने माझे भांडे चमकले तुमचेसुद्धा चमकतील. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.